आज आपण शिकणार आहोत इंट्रोडक्शन टू फायनान्शियल अकाउंटिंग, अगदी सोप्या मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये. कोणताही बिझनेस चालवताना पैशांचा हिशोब नसेल तर तो बिझनेस टिकणारच नाही आणि हाच हिशोब म्हणजे अकाउंटिंग. तर फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? फायनान्शियल अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग अँड प्रेझेंटिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ ए बिझनेस. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बिझनेसमधील सर्व इन्कम, एक्सपेन्सेस, असेट आणि लायबिलिटीज यांचा व्यवस्थित हिशोब ठेवणे म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग. इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग म्हणजेच अकाउंटिंग एवढं महत्त्वाचं काय आहे, तर चला समजून घेऊया. फर्स्ट पॉईंट आहे नॉलेज ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. अकाउंटिंगमुळे कळतं बिझनेसला प्रॉफिट झाला आहे की लॉस. विदाऊट अकाउंटिंग प्रॉफिट कधीच समजणार नाही. सेकंड पॉईंट आहे फायनान्शियल पोझिशन. बिझनेसची आर्थिक स्थिती समजते, असेट किती, लायबिलिटीज किती, हे सगळं बॅलन्स शीटमुळे कळतं. थर्ड पॉईंट आहे हेल्प इन डिसिजन मेकिंग. फ्युचर प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट, एक्सपान्शन हे सगळं डिसिजन्स अकाउंटिंग माहिती आधारावर घेतले जातात. चौथा पॉईंट आहे हेल्प इन गेटिंग लोन्स. म्हणजेच बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट लोन देताना आधी फायनान्शियल स्टेटमेंट तपासतात. अकाउंटिंग नसेल तर लोन मिळत नाही. पाचवा पॉईंट आहे लीगल रिक्वायरमेंट. म्हणजेच इन्कम टॅक्स, GST, ऑडिट हे सगळं कायदेशीर कामांसाठी अकाउंटिंग अनिवार्य आहे. तर परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. अकाउंटिंगची माहिती वापरणारे लोक कोण आहेत? त्यांना म्हणतात युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. तर जे फायनान्शियल स्टेटमेंट यूज करणारे लोक आहेत तर ते इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन प्रकारचे आहेत. तर इंटरनल युजर्स ओनर आणि मॅनेजर्स. इंटरनल युजर्स म्हणजे ओनर आणि मॅनेजर, ते बिझनेस कंट्रोल आणि प्लॅनिंग करण्यासाठी अकाउंटिंगची माहिती वापरतात. तर दुसरं आहे एक्सटर्नल युजर्स. एक्सटर्नल युजर्समध्ये येतात इन्व्हेस्टर, बँक, गव्हर्नमेंट आणि एम्प्लॉईज. तर आज आपण काय शिकलो? मीनिंग ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग, इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग, यूजर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. बिझनेस समजून घ्यायचा असेल तर अकाउंटिंग शिकायलाच हवं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या MBA आणि कॉमर्स व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.